हळूहळू का होईना आपला ब्रँड मोठा होत आहे, त्याला छान असं नाव मिळत आहे. आपली क्वालिटी, क्वांटिटी आणि टेस्ट आहे ना सर्वांना आता खूप आवडत आहे. त्यामुळे आपली छान अशी मार्केटिंग सुद्धा होत आहे आणि ही मार्केटिंग फक्त आपल्या इंस्टाग्राम चॅनलमुळे नाही तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक कस्टमर कडून होत आहे. कारण की आपले कस्टमर आहेत ना त्यांच्या फॅमिली आणि फ्रेंड मध्ये सुद्धा आपल्या ब्रँड विषयी सांगत आहेत. त्यामुळे आपल्याला छान छान अशा ऑर्डर सुद्धा मिळत आहेत. तर आहे ना आपल्याकडे आज आहे ना 2 ऑर्डर होत्या. एक तर सकाळी होती आणि दुसरी होती ती संध्याकाळी होती. सकाळीची ऑर्डर होती ना ती आहे ना आपल्याकडे नेहमी एक दादा येतात आणि ते आपले नेहमीचे कस्टमर आहेत. तर त्यांनी त्यांच्या कंपनीमधल्या पोरांना आपल्या चीज वड्याबद्दल सांगितलं होतं. तर त्यांनी त्यांच्यासाठी आहे ना 30 चीज वड्याची ऑर्डर दिली होती आणि ना ते याच्या अगोदर आहे ना ही ऑर्डर आपण तयार केली आणि ती कंप्लीट सुद्धा केली. संध्याकाळी ऑर्डर होती ना ती 15 चीज वड्यांची ऑर्डर होती आणि त्यांना ना कोणीतरी आपल्या चीज वड्याचा रेफरन्स दिला होता. त्यामुळे त्यांनी ही आपल्याला ऑर्डर दिली होती. असं आपण आपला ऑर्डर डे कंप्लीट केला. पण आपल्या भव्या वडापावचं सेपरेट अकाउंट ओपन केलं पाहिजे का? कमेंट करून मला नक्की सांगा.